श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आपल्या घरातील कुंड्यांमध्ये तुळस सोडून कोणती झाडं लावावीत व कोणती झाडं लावू नयेत यावर हा व्हिडिओ आज बनवला आहे. तर ही झाडे तुमच्या आयुष्यात अडचणी वाढवतात. घरात कधीही लावू नका अशी झाडं. ती कोणती झाडं आहेत ते आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. तर वास्तुशास्त्रानुसार घराच्या आतमध्ये काही झाडे लावू नयेत, अन्यथा घरातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे ही झाडे घरामध्ये आणि आजूबाजूला टाळावीत. पहिलं आहे, ज्या झाडांची पाने किंवा फांद्या उपटल्या जातात, त्यातून दूध निघते, अशी झाडे चुकूनही घरात लावू नयेत. त्यांना घरात लावल्याने कुटुंबाच्या प्रगतीत बाधा येते आणि धनहानी होते. अशी भरपूर झाडे आपण नर्सरीमध्ये बघतो, घ्यायला जातो तेव्हा आपण त्यांची पानं तोडली की त्याच्यातून चीक निघतो. तर तशा प्रकारची झाडे आपण घ्यायची नाहीत, घरात लावू नये. दुसरं आहे, हॉथॉर्न किंवा इतर कोणतेही काटेरी रोपं घराच्या आतमध्ये लावू नयेत. असे मानले जाते की यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद, भांडणं, तंटा अशा इत्यादी प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे घरात भांडणं वगैरे सुरू होतात. त्यामुळे ही काटेरी झुडपे घरात लावू नये. तिसरं आहे, घरात पिंपळाचे झाड लावणे धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानले जाते, कारण हे झाड पूजनीय मानले जाते. म्हणजे हे देवाचे झाड आहे. तर पिंपळाचे झाड आपण मोठ्या मोठ्या देवळाच्या ठिकाणी, कुठे गावाला गेलं की मोठ्या मोठ्या देवळाच्या बाजूबाजूला पण बघतो. एवढं मोठं झालेलं असतं, ते भरपूर मोठं झालेलं असतं झाडं, आणि त्यांची मुळं पण तेवढीच खोलवर असतात. त्यामुळे हे झाड आपल्या घराच्या आतमध्ये लावू नये. पण वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला पिंपळाचे झाड लावणे शुभ नाही. त्यामुळे घराचे मोठे आर्थिक नुकसान होते. तसेच व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिल्यास पिंपळाच्या झाडाची मुळे ही दूरवर पसरतात. त्यामुळे घराच्या आत किंवा आजूबाजूला लावल्याने घराच्या भिंतींना सुद्धा नुकसान होते. म्हणूनच ते घराच्या आत किंवा आजूबाजूला ठेवण्यास सुद्धा मनाई आहे. चौथं आहे, घरात किंवा घराच्या आजूबाजूला चिंचेचं झाड लावण्यालाही मनाई आहे. चिंचेची बी ही अशी आहे की कुठेही लहान मुलांनी सुद्धा पेरली कुंडीमध्ये तरी त्याचं झाड लगेच उगवतं आणि ते थोडं मोठं होतं. पण चिंचेच्या झाडाचा घरात लावण्यात मनाई आहे, कारण त्यामुळे घरातील सदस्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्याचवेळी घरातील लोकांमधील संबंध हे खट्टू होतात, जसे आंबट होतात. म्हणजे चिंच कसं असतं आपलं, तसे होतात आणि दुराग्रह राहतो. तर वास्तुशास्त्रानुसार घरात बगीचेत कोणती झाडे आणि रोपे असावीत हे आपण आता बघूया. हे झालं आता मगाशी निगेटिव्ह झालं. आता आपण कोणती झाडं लावल्याने घरात पॉझिटिव्ह होतं, वास्तू स्थिर होते, वास्तूमध्ये सौभाग्य, धनलाभ अशा अनेक चांगल्या गोष्टी होतात ते आपण आता बघणार आहोत. तर घरात इंटेरियर सोबत झाडं, वेली, रोपं यांचे पण महत्त्व देखील तितकेच आहे. परंतु वास्तुशास्त्रानुसार छोटे छोटे रोपं कोणत्या दिशेला असावी हे पण भरपूर महत्त्वाचे आहे. पहिलं आहे सगळ्यात महत्त्वाचं, जे पिढ्यानपिढ्या सगळ्यांच्या घरात बाहेर असतं, ती आहे आपली तुळस. तर तुळशीचे रोप जर घरात किंवा बाहेर उत्तरेला किंवा पूर्वेला असेल तर त्या घरात अचल लक्ष्मी असते. घरातील लक्ष्मी ही स्थिर राहते. दुसरं, विड्याची पानाचा वेल, चंदन, हळद, लिंबू बगीच्यात किंवा घरात वायव्य किंवा उत्तर या दिशेला असल्यास घरातील सदस्यांमध्ये प्रेम टिकू राहते. विड्याच्या पानाचा वेल हा सगळ्यांनी शक्यतो करून लावावा, कारण तो कसा वेल, नुसती नॉर्मल फांदी जर आपण आणली तीही लगेच लागते आणि ती विड्याची पानं खायला पण सुंदर असतात. खायला त्याचे फायदे पण चांगले आहेत.
खोकला झाला लहान मुलांना, खोकल्यामध्ये पण विड्याचं पान दिलं ते खोकला बरा होतो. हळद हळद हळदीची पण पानं आपण चहामध्ये वगैरे करून पिऊ शकतो. तर विड्याची पानं, चंदन आणि हळद, लिंबू ही झाडे घरात लावल्यास शुभ असते. तिसरं आहे, घराच्या चारी कोपऱ्यात किंवा बगीचेच्या चारी कोपऱ्यात ऊर्जावान बनण्यासाठी जास्त प्रमाणात तुळशी, हळद याची रोपे लावावीत. वायव्य कोपऱ्यात दाट प्रमाणात वाढणारे रोपे लावावीत. जसे काही शतावरी लावली तरी चालेल. यामुळे घरातील मुख्य व्यक्तीचा मानसिक त्रास कमी होतो. झाडं ही एक प्रकारचा जीवच आहे, त्यामुळे ती सुद्धा आपल्या वास्तूवर शुभ परिणाम नाही तर निगेटिव्ह परिणाम करत असतात. चौथा आहे, केक्टस निवडुंग वर्गीय वृक्ष घरात लावणे वास्तुशास्त्रानुसार योग्य नाहीये. म्हणजे हे काटेरी वस्तू घरात लावू नये. तसेच पळस, नागकेशर, शमी ही झाडे बगीच्यात लावणे अत्यंत शुभ आहे. शमी झाड हे घरातून बाहेर निघताना उजव्या हाताला येईल अशा पद्धतीने लावलं तर शत्रू दोष कमी होतो. आपले जे दुश्मन असतील, आपल्यावर जे जळणारे लोक असतील, त्यांचा जे काय आपल्याला शाप वगैरे द्यायचं असेल, त्यांचा शाप दोषपणा आपल्याला लागत नाही. त्यामुळे शमीमुळे आपला शत्रुदोष कमी होतो. त्यामुळे भरपूर लोकांच्या घरात तुम्हाला शमीचं झाड बघण्यात येईल. 6वं आहे, घराच्या बगीच्यात पिंपळ, बाबूल, वड ही वृक्ष अयोग्य आहेत. हे आपण मगती बघितलंच. तसेच हे झाडं लावल्यास घरात अशांती असते. 7वं आहे, फुलझाडीमध्ये गुलाब, रातराणी, चंपा अशा प्रकारची झाडं रोपं लावणं योग्य आहे. परंतु काळा गुलाब लावल्याने चिंताशोक व भय या व्याधी या घरामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे गुलाब काटेरी वृक्ष असला तरी काळा गुलाब लावण्यास मनाई आहे. 8वं आहे, बेडरूममध्ये कोणती रोपं ठेवू नयेत. ठेवायचे असल्यास भिंतीला धरून ज्या वेली जातात अशी वेल लावल्याने पती पत्नीमधील प्रेम व विश्वास वाढतो. 9वं आहे, स्टडी रूममध्ये पांढऱ्या रंगाची फुलं असलेली झाडं लावावीत. तर स्मरणशक्तीमध्ये खूप उत्तम प्रकारे फरक जाणवतो. या रूममध्ये आग्नेय किंवा नैऋत्याला रोप ठेवावे. 10वं आहे, घराच्या बगीच्यात ज्या ज्या झाडातून दूध निघते अशी झाडे लावल्याने आपापसात भांडणं चालू होतात. हे आपण वरच्या याच्यामध्ये बघितलं. 11वं आहे, बोन्साय केलेली झाडं घरात ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अनुसूर उचित नाही. कारण बोन्साय प्रकृतीच्या विरुद्ध छोटे करून ठेवले जाते. ज्याप्रमाणे बोन्साय झाडाचा विस्तार होत नाही, त्याचप्रमाणे घराच्या वृद्धीमध्ये देखील विस्तार होणार नाही. त्यामुळे बोन्साय केलेली झाडं आपल्याला मार्केटमध्ये दिसायला सुंदर दिसतात, पण ती वास्तुशास्त्रानुसार योग्य नाही आहे. घराच्या पूर्व दिशेला फुलझाडी, हिरवे गवत, मौसमी रोपं लावल्याने घरात रोगराई येत नाही. आपण भरपूर लोकांच्या घरात ज्यांना झाडं लावायची हौस आहे, त्यांच्या घरात तुम्ही नक्की आवर्जून बघा. मोसमानुसार झाडं लावल्यावर दिसण्यात येते आपल्या. म्हणजे आता सपोज झेंडूचा मोसम आहे, तर त्यांच्या घरात तुम्हाला फक्त झेंडू दिसतील. इतर कुठलेही झाडं दिसणार नाहीत. इतर झाडं असतील, पण मोसम कुठला आहे, झेंडूचा आहे, तर तुम्हाला झेंडूची फुलं दिसणार. तसेच वेगवेगळे फ्लावर्स असतात, वेगवेगळे फुलं असतात, जे मोसमानुसार आपल्या नर्सरीमध्ये दिसतात. त्या प्रकारची झाडं तुम्ही लावावीत. नर्सरीवाल्याला तुम्हाला विचारून हा कोणता सीझन चालू आहे, ह्या कोणत्या सीझनमध्ये कुठली फुलं येतात, कुठला सीझन त्या सीझननुसार तुम्ही फुलं आणा घरात. एक महिना तुम्ही प्रयत्न करून बघा. तुम्हाला जर यश नाही भेटलं तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुमची प्रगती झाली, तुम्हाला थोडा तरी फरक नक्की झाला. या व्हिडिओप्रमाणे तर तुम्ही झाडं लावलीत आणि कोणती झाडं टाळावीत ती जर लावली नाहीत, तर तुम्हाला थोडा तरी एका महिन्यामध्ये फरक नक्की जाणवेल. आणि जास्त फरक जाणवायचा असेल तर घरात सगळ्या कुंड्यांमध्ये जमेल तेवढी तुळस लावा. कारण तुळशी ही नजर दोष कमी करते.
परत ती आरोग्याला चांगली आहे. सकाळचं ऑक्सिजन देणारं झाड आहे. विष्णूचं झाड आहे, त्यामुळे धनलक्ष्मी येते, लक्ष्मी घरात प्रसन्न राहते. त्यामुळे तुळशीचं झाडं प्रत्येक घरात भरपूर असतील तर चांगलेच आहे. किमान 1-2 कुंड्यांमध्ये तरी लावा. कारण तुळशी काही-काहींकडे सुकते, काही-काहींचं असतं की भरपूर ठिकाणी बघितलंय की तुळस सुकून जाते. पण ती सुकू नये यासाठी तुम्हाला मी टिप्स देते. तुळशीचे मंजिरी येतात, थोडी सुकल्यासारखी दिसली की लगेच कट करायची. त्यामुळे तुळशी मरत नाही. ती जेवढी कट कराल तेवढी ती वाढत जाते. धन्यवाद. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.